बिल ऑफ एक्सचेंज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1981 या ऍक्ट नुसार बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे नेमकं काय आहे. बिल ऑफ एक्सचेंजच्या अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज पार्ट 1, अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज पार्ट 2 आणि बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट आपण या चॅनलवर पाहिलेला आहे. मित्रांनो, याच टॉपिकवर आधारित आपण बिल ऑफ एक्सचेंज याचे MCQs जे मोस्ट पॉसिबल MCQ आहेत ते मी या व्हिडिओमध्ये आपणासमोर प्रेझेंट करत आहे. 12th कॉमर्स, 11th कॉमर्स तसेच BComच्या सर्व इयत्तांचे व्हिडिओ लेक्चर्स या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्हाला यापुढील व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. या व्हिडिओमध्ये आपण जे क्वेश्चन्स घेणार आहोत, प्रत्येक क्वेश्चन नंतर 2 ते 4 सेकंद जो टाइम असेल या वेळामध्ये तुम्हाला आन्सर गेस करायचा आहे आणि स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. कोणताही टॉपिक किती समजला आहे हे समजण्यासाठी शिक्षक MCQ पद्धतीने क्वेश्चनायर बनवून ती विद्यार्थ्यांना सोडवायला देतात. तर या व्हिडिओमधून तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज आणि टॉपिक नॉलेज याचं इव्हॅल्युएशन होण्यास मदत होणार आहे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ बिल ऑफ एक्सचेंज MCQ. HK कॉमर्स क्लासेस संगमनेर, 12th कॉमर्स, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकवर आधारित. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. A bill of exchange is dash dash. बिल ऑफ एक्सचेंज काय आहे? A promise, an unconditional order, a request, and conditional order. पहा, बिल ऑफ एक्सचेंज काय आहे. मित्रांनो, तुम्ही जर हा लाईव्ह व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये क्वेश्चन नंबर आणि त्याचा ऑप्शन असं सबमिट करायचं आहे. बिल ऑफ एक्सचेंज काय आहे? प्रॉमिस, अनकंडिशनल ऑर्डर, रिक्वेस्ट का कंडिशनल ऑर्डर? गुड आन्सर हियर. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर, एन अनकंडिशनल ऑर्डर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. अ बिल ऑफ एक्सचेंज इन्क्लूड्स डॅश डॅश. बिल ऑफ एक्सचेंज काय आहे? त्यामध्ये काय आहे? एन ऑर्डर टू पे, पैसे देण्याची ऑर्डर आहे. प्रॉमिस टू पे, रिक्वेस्ट टू पे का ऑल द अबव? बिल ऑफ एक्सचेंज इन्क्लूड्स. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये काय असतं? ऑर्डर असते, प्रॉमिस असतं, रिक्वेस्ट असते का या सर्व गोष्टी असतात? गुड आन्सर. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर, ऑर्डर टू पे. बिल ऑफ एक्सचेंज ही एक ऑर्डर आहे जी ड्रॉवरने ड्रॉवीला दिलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन. Who draw a bill of exchange? बिल ऑफ एक्सचेंज कोण ड्रॉ करतो? म्हणजे जो फॉर्मॅट आहे तो कोण लिहितं, कोण तयार करतो? परचेसर ऑफ गुड्स, सेलर ऑफ गुड्स, डेटर का बँक? बिल ऑफ एक्सचेंज कोण तयार करतो? व्हेरी गुड. सेलर ऑफ गुड्स. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट. What is honor of bill? What is honor of bill? बिल ऑनर होणे म्हणजे काय? When drawee does not make payment. When drawee make payment before due date. When drawee make payment on due date. When drawer transfer the ownership. बिल ऑनर होणे म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, बिल ऑनर होणे
म्हणजे बिलाच्या ड्यू डेटच्या दिवशी बिलाचं पेमेंट ड्रॉवरला किंवा बिलाच्या होल्डरला करत असतो. याला आपण बिल ऑनर असं म्हणतो. तर या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे? व्हेरी गुड. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ड्यू डेटला पेमेंट केलं. पर्सन टू whom द बिल इज एंडोर्स इज कॉल्ड. असा पर्सन ज्याला बिल एंडोर्स केलं जातं त्याला काय म्हणतात? एंडोर्सर, एंडोर्समेंट, एंडोर्सी का पे? व्हेरी गुड. टू whom ज्याला बिल एंडोर्स केलं त्याला काय म्हणतात? व्हेरी गुड आन्सर. एंडोर्सी. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. आणि ज्याने एंडोर्स केलं असतं त्याला एंडोर्सर म्हणतात. पेई हा बिलाची अमाऊंट रिसीव्ह करणारा पर्सन असतो आणि एंडोर्समेंट या एंटायर प्रोसेसला एंडोर्समेंट म्हणतात. ओके, या ठिकाणी सी ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू? खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. त्या 4 मध्ये एक पर्याय अचूक असेल, बरोबर असेल, बाकीचे 3 चुकीचे म्हणजे ते स्टेटमेंट फॉल्स असतील. बिल ऑफ एक्सचेंजच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहे त्या टर्मिनॉलॉजी मध्ये हे 3 उत्तर चुकीचे असतील आणि एक उत्तर बरोबर असेल. ते पाहूया आपण काय कन्सेप्ट आहेत. ड्रॉवी कॅन एंडोर्स द बिल. ड्रॉवी बिल एंडोर्स करू शकतो. अ बिल कॅन डिस्काउंटेड मेनी टाइम्स. अ बिल, एक बिल कितीही वेळा म्हणजे खूप वेळा डिस्काउंट होऊ शकतं. बँकेत डिस्काउंट करतो आपण बिल, खूप वेळा डिस्काउंट होतो असं वाटत असेल तर हे उत्तर बरोबर आहे. रिबेट इज गिवन ऑन रिन्युअल ऑफ बिल. ज्या वेळेला बिल रिन्युअल केलं जातं म्हणजे जुनं बिल कॅन्सल करून नवीन बिल तयार केलं जातं त्यावेळेला रिबेट दिलं जातं असा 3रा पर्याय आहे. हा बरोबर वाटत असेल तर पहा. ड्रॉवर अँड पेई मे बी सेम पर्सन. ड्रॉवर आणि पेई हे दोन्हीही एकच व्यक्ती असू शकतात. हा पर्याय बरोबर असेल तर हे बरोबर. पहा, या 4 पैकी कोणते 3 पर्याय तुम्हाला अप्रोप्रिएट वाटत नाहीत आणि एक पर्याय अप्रोप्रिएट वाटतो. इट्स व्हेरी गुड. मित्रांनो, ड्रॉवी कॅन एंडोर्स द बिल. बिल एंडोर्स ड्रॉवी करत नाही, ड्रॉवर करत असतो, म्हणजे ए उत्तर नाही. बिल कॅन बी डिस्काउंटेड मेनी टाइम्स. एक बिल एकदा डिस्काउंट होतं, इथे मेनी टाइम्स आहे, फॉल्स आहे. रिबेट इज गिवन ऑन रिन्युअल. नाही, रिबेट रिटायरमेंटच्या वेळेला दिलं जातं, म्हणजे सी ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. ड्रॉवर अँड पेई मे बी सेम पर्सन. जो ड्रॉवर आहे तोच बिलाची अमाऊंट रिसीव्ह करू शकतो, म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. ओके मित्रांनो, अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न असू शकतील ज्यामध्ये तुमचं सब्जेक्ट नॉलेज टॉपिक्स नॉलेज तुमचं किती आहे हे समजतं. नेक्स्ट क्वेश्चन. अ पर्सन हु ड्रॉ द बिल इज कॉल्ड. जो बिल तयार करतो त्याला काय म्हणतात? ड्रॉवी, ड्रॉवर, पेई का एंडोर्सी? सिंपल क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी. जो बिल तयार करतो तो ड्रॉवर असतो. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. अ बिल ड्रॉन अँड एक्सेप्टेड ऑन 23rd November 2019 फॉर 2 months. द ड्यू डेट फॉल्स ऑन डॅश डॅश. 23 नोव्हेंबर 2019 ला बिल तयार केलं, 2 महिन्याचं आहे, त्याची ड्यू डेट काय आहे? मित्रांनो, ड्यू डेट शोधण्यासाठी आपण पिरियड प्लस ग्रेस डेज म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा ते मिळवत असतो. पहा, 23 नोव्हेंबर नंतर 2 महिने आणि 3 दिवस मिळवा. काय उत्तर येतं पहा या 4 पैकी एक. 26 जानेवारी 2019, 25 जानेवारी 2019, 26 जानेवारी 2020 का 25 जानेवारी 2020? तुम्हाला माहित आहे 26 जानेवारी आलं तर तो आपला नॅशनल रिपब्लिक आहे, म्हणजे नॅशनल हॉलिडे असतो. आणि त्या दिवशी जर बिलाची ड्यू डेट आली तर त्याचा प्रिसिडिंग डे म्हणजे अगोदरचा दिवस आपण ड्यू डेट म्हणून कन्सिडर करतो. मग ड्यू डेट काय येईल? व्हेरी गुड. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. 25 जानेवारी 2020. बरेच विद्यार्थी 25 जानेवारी 2019 कडे जातात. डिसेंबर नंतर आपलं इयर चेंज होतं, त्यामुळे 2020 हे आन्सर. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द
bill is drawn and made payable in same country, it is said as dash dash bill. सेम कंट्री मध्ये म्हणजे ज्या देशात तयार झालं त्याच देशात ते पेबल होणार आहे. अशा बिलाला काय म्हणतात असा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आहेत इनलँड बिल, फॉरेन बिल, ट्रेड बिल का अकोमोडेशन बिल. व्हेरी गुड. एकाच देशात दोन्ही आहे. यस, राईट आन्सर हियर ऑप्शन ए इनलँड बिल. विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स. पहा मगाशी आलं ट्रू काय, आता आलं फॉल्स काय. म्हणजे या ठिकाणी तुमचे 4 पर्यायापैकी 3 पर्याय बरोबर असतील, 1 पर्याय चुकीचा असेल. पाहूया. ड्रॉवर कॅन डिस्काउंट द बिल विथ बँक. ड्रॉवर बँकेत डिस्काउंट करू शकतो. यस, तोच करतो. पाहूया पुढचा पर्याय. व्हेन ड्रॉवी मेक पेमेंट द बिल इज डिसऑनर. ज्या वेळेला ड्रॉवी बिलाचं पेमेंट करतो त्यावेळेला बिल डिसऑनर होतं असं म्हटलेलं आहे. ओके. नेक्स्ट, नोटिंग चार्जेस आर पेड बाय होल्डर ऑफ बिल. नोटिंग चार्जेसची अमाऊंट होल्डर पे करत असतो. होल्डर म्हणजे ज्या वेळेला बिल डिसऑनर होतं त्यावेळेला कोर्टामध्ये नोटिंग चार्जेसची अमाऊंट होल्डर पे करतं. हे बरोबर आहे का चूक आहे. आणि रिबेट इज गेन फॉर अ ड्रॉवी ऑन रिटायरमेंट. रिटायरमेंटच्या वेळेला रिबेट हा गेन आहे. कोणाचा? ड्रॉवीचा. रिटायरमेंटच्या वेळेला तो ड्रॉवी काय करतो, बिलाचे पेमेंट थोडं कमी करतो, अमाऊंट कमी करतो, म्हणजे त्याला डिस्काउंट मिळतो, तो त्याचा गेन आहे. म्हणजे हेही बरोबर आहे. मग मित्रांनो चुकीचा ऑप्शन कोणता आहे? व्हेरी गुड, ऑप्शन बी. पहा काय म्हटलंय यामध्ये. वेन ड्रॉवी मेक पेमेंट, ज्या वेळेला ड्रॉवी पेमेंट करतो त्यावेळेला ते ऑनर असतं, इथे डिसऑनर म्हटलंय. म्हणजे ऑप्शन बी इज रॉंग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. देर आर डॅश डॅश पार्टीज इन बिल ऑफ एक्सचेंज. पहा मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला परीक्षेला आलेला आहे. तर याचा आन्सर काय आहे पहा. 2, 5, 4 का 3. किती पार्टीज असतात? व्हेरी गुड, 3 पार्टीज. ड्रॉवर, ड्रॉवी अँड पे. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. A dash dash is a legal practitioner or other public servant appointed by central or state government. कोणाची नियुक्ती केली जाते सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट कडून डिसऑनर केसेस हँडल करण्यासाठी? त्या पर्सनला काय म्हणतात? एंडोर्सर म्हणतात, एंडोर्सी म्हणतात, नोटरी पब्लिक म्हणतात का पेई म्हणतात? लेट्स गिव्ह द आन्सर फास्ट. Very good. Option C, notary public is correct answer. Right. Next question. When drawer bill discounted with bank, dash dash account is credited by drawer. ज्या वेळेला ड्रॉवर बिल बँकेत डिस्काउंट करतो त्यावेळेला कोणतं अकाउंट क्रेडिट केलं जातं? ड्रॉवी कडून. पण ड्रॉवरने बिल बँकेत डिस्काउंट केलं, ड्रॉवी कडून कोणतं अकाउंट क्रेडिट केलं जातं? पाहूया आपण. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल ज्यांना चांगलं समजतं. पाहूया उत्तरात काय उत्तर आहे पहा. बिल्स पेबल अकाउंट क्रेडिट केलं जातं का कॅश और बँक अकाउंट क्रेडिट जातं का नथिंग म्हणजे त्याची जनरल एंट्रीज होत नाही का डिस्काउंट अकाउंट क्रेडिट केलं जातं? व्हेरी गुड. ड्रॉवरने बिल बँकेत डिस्काउंट केलं, ड्रॉवी काय एंट्री करणार? ड्रॉवी कशाला एंट्री करणार? म्हणजे इथे उत्तर काय आहे? ऑप्शन सी, नथिंग. ओके, म्हणजेच नो जर्नल एंट्री. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन बिल ऍक्सेप्ट बाय ड्रॉवी विथ अ सर्टन कंडिशन. एका सर्टन कंडिशनने बिल ऍक्सेप्ट केलं म्हणजे बिलाची ऍक्सेप्टन्स करताना तो काहीतरी चेंज करतो, त्याची पिरियड चेंज करेल किंवा अमाऊंट चेंज करेल. अशा पद्धतीचं सर्टन तो काय करतो? चेंजेस करतो, काहीतरी कंडिशन टाकतो. अशा ऍक्सेप्टन्सला काय म्हणतात? इट इज सेड ॲज डॅश डॅश ऍक्सेप्टन्स. पहा पर्यायामध्ये काय आहे. क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स, क्लीन ऍक्सेप्टन्स, जनरल ऍक्सेप्टन्स का फॉरेन ऍक्सेप्टन्स? मित्रांनो तुम्ही जर या मागील व्हिडिओ जर माझे टर्मिनॉलॉजीचे पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या टॉपिकचे टर्मिनॉलॉजीचे व्हिडिओज मिळतील किंवा चॅनल सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही प्लेलिस्ट पहा, त्यामध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत. हे सर्व व्हिडिओ तुम्ही थोड्या थोड्या अंतराने पहा. तुमचं टॉपिक नॉलेज, सब्जेक्ट नॉलेज
व्हेरी गुड, व्हेरी फास्ट होईल याची गॅरंटी देतो. तर या प्रश्नाचं उत्तर सांगा मला, कोणता ऍक्सेप्टन्स आहे? व्हेरी गुड, क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स. त्याला कंडिशनल ऍक्सेप्टन्स असंही म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ पर्सन टू होम द बिल इज एंडोर्स इज डॅश डॅश. अशी व्यक्ती ज्याला बिल एंडोर्स केलं जातं त्याला काय म्हणतात? पाहूया ऑप्शन. एंडोर्सर, एंडोर्सी, पे का नोटरी पब्लिक. मला वाटतं हा क्वेश्चन अगोदरही एकदा झाला. ज्याला केलं जातं तो एंडोर्सी असतो, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. अ बिल बिफोर ऍक्सेप्टन्स इज कॉल्ड. ड्रॉवीने बिल ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदर जो कागद असतो, जे बिल असतं, त्याला काय म्हटलं जातं? बिल्स रिसिवेबल म्हणतात का बिल्स पेएबल म्हणतात, ऍक्सेप्टन्स म्हणतात का ड्राफ्ट म्हणतात? पहा, व्हेरी गुड. त्याला ड्राफ्ट म्हटलं जातं आणि बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याला ऍक्सेप्टन्स म्हणजे बिल्स रिसिवेबल किंवा बिल्स पेएबल म्हटलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी उत्तर आहे ड्राफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन. अ बिल कॅन बी एंडोर्स डॅश डॅश टिल इट्स ड्यू डेट. एंडोर्स, एंडोर्स म्हणजे बिलाचं हस्तांतरण. किती वेळा हस्तांतरण होऊ शकतं? ओनली वन्स, एकदा होऊ शकतं, 2 वेळा होऊ शकतं, 3 वेळा होऊ शकतं का मेनी टाइम्स होऊ शकतं? बिल एंडोर्समेंट म्हणजे ड्रॉवर आपल्या बिलाची ओनरशिप आपल्या क्रेडिटरला ट्रान्सफर करतो. असं किती वेळा होऊ शकतं? व्हेरी गुड, मेनी टाइम्स. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नोटिंग चार्जेस आर पेड बाय द डॅश डॅश अँड बॉर्न बाय द डॅश डॅश. नोटिंग चार्जेसची अमाऊंट म्हणजे ज्या वेळेला बिल डिसऑनर होतं त्यावेळेला कोर्टामध्ये बिल जातं आणि त्याचे नोटिंग चार्जेस, त्याची कायदेशीर फी जमा करावी लागते. तर ती कोर्टामध्ये कोण पे करतं आणि ती फी कोणाचा एक्सपेन्स आहे, कोणी सहन करावी लागते, म्हणजे फायनल तो चार्ज कोणावर टाकला जातो? 2 उत्तर आहेत पहा. होल्डर अँड ड्रॉवर. पहिलं उत्तर बरोबर आहे, होल्डर. पण दुसरं उत्तर ड्रॉवरचा एक्सपेन्स आहे का तो? ड्रॉवी अँड होल्डर नाही, होल्डर अँड ड्रॉवी आणि ड्रॉवर अँड ड्रॉवी. काय उत्तर असेल? होल्डर म्हणजे ज्या दिवशी बिल डिसऑनर झालं त्या दिवशी बिल ज्याच्या ताब्यात आहे त्याला होल्डर म्हणतात. ओके. येस, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. पेमेंट करतो होल्डर आणि त्याचा फायनल चार्ज होतो ड्रॉवीवरती, म्हणजे ड्रॉवीच्या दृष्टीने ते एक्सपेन्स असतो. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट. When the bill is noted from the notary public, it is known as a dash dash of bill. ज्या वेळेला त्याचं नोटिंग होतं, पाहूया, रजिस्ट्रेशन होतं, त्याला डिस्काउंटिंग म्हणतात. नोटरी पब्लिक कडे बिल केव्हा जातं? बिल डिसऑनर झाल्यावर. आणि डिसऑनर झाल्यावरती त्याचं जे नोटेड होतं म्हणजे रजिस्ट्रेशन, त्याला काय म्हणतात? ऍक्सेप्टिंग म्हणतात, नोटिंग म्हणतात का रिटायरिंग म्हणतात? व्हेरी गुड. डिस्काउंटिंग तुम्हाला माहिती आहे बँकेत केलं जातं. ऍक्सेप्टिंग म्हणजे ड्रॉवी बिल स्वीकारतो. रिटायरिंग म्हणजे ड्यू डेटच्या अगोदर बिलाचं पेमेंट होतं. आणि नोटिंग म्हणजे या नोटिंग प्रोसेस म्हणजेच नोटरीकडून त्याचं नोटेड होणे, रजिस्ट्रेशन होणे. ऑप्शन सी आन्सर आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्शन ऑफ बिल बाय ड्रॉवी. पहा, ड्रॉवी बिलाचं काय काय करू शकतो आणि ड्रॉवर बिलाचं काय काय करू शकतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन असा आहे का खालीलपैकी कोणता पर्याय हा ड्रॉवी कडून केला जात नाही? पाहूया ऑप्शन काय आहे. ऑनर ऑफ बिल, डिसऑनर ऑफ बिल, डिस्काउंटिंग ऑफ बिल, रिटायरमेंट ऑफ बिल. तर ड्रॉवी काय करू शकतो बिलाचं? ड्रॉवी बिलाला ऑनर करू शकतो म्हणजे वेळेवर पैसे देऊ शकतो. ड्रॉवी बिलाचं डिसऑनर करू शकतो म्हणजे पेमेंट रिफ्यूज करू शकतो. ड्रॉवी बिल डिस्काउंट करू शकतो का? बँकेत गहाण ठेवू शकतो का? नाही. रिटायरमेंट म्हणजे ड्यू डेटच्या अगोदर बिल पे करू शकतो म्हणजे ऑप्शन
सी इज करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. रिबेट इज अन डॅश डॅश टू द ड्रॉवर. मित्रांनो, रिबेट ज्या वेळेला बिल रिटायर्ड होतं म्हणजे मुदतीच्या अगोदर पेमेंट मिळतं, ड्रॉवरला पैसे मिळतात, तर ड्रॉवर पूर्ण पैसे घेतो का थोडे जास्त घेतो का थोडे कमी घेतो? यस, थोडे कमी घेतो. मग जेवढे कमी घेतले ते म्हणजे कन्सेशन असतं ड्रॉवरने ड्रॉवीला दिलेलं. का? कारण बिलाचं पेमेंट मुदतीच्या अगोदर होत आहे. मग हे जे कन्सेशन आहे, हा जो डिस्काउंट आहे, याला शब्द आहे रिबेट. आणि हे रिबेट ड्रॉवरच्या दृष्टीने काय आहे असा क्वेश्चन आहे. ऍसेट आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? यस, व्हेरी गुड. एक्सपेन्स इज करेक्ट आन्सर. ड्रॉवरच्या दृष्टीने तो एक्सपेन्स असतो आणि ड्रॉवीच्या दृष्टीने तो इन्कम असतो किंवा गेन असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मेकिंग द पेमेंट ऑफ बिल वेल बिफोर द डेट ऑफ मॅच्युरिटी इज नोन ॲज. पहा, मी खूप वेळा सांगितलं आतापर्यंत, ड्यू डेटच्या अगोदर बिलाचं पेमेंट करणे याला काय म्हटलं जातं? ऑप्शन पहा. रिन्युअल ऑफ बिल, ऑनर ऑफ बिल, रिटायरमेंट ऑफ बिल का डिस्काउंटिंग ऑफ बिल? व्हेरी गुड. ड्यू डेटच्या अगोदर बिलाचं पेमेंट केलं जातं. यस, ऑप्शन सी करेक्ट आन्सर, रिटायरमेंट ऑफ बिल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ग्रेस डेज आर नॉट अलाउड फॉर डॅश डॅश बिल्स. ग्रेस डेज जे 3 दिवस एक्स्ट्रा असतात ते कोणत्या बिलाला ऍप्लिकेबल नसतात असा क्वेश्चन आहे. आफ्टर डेट बिल, बिल पेबल ऑन डिमांड ऑर ऍट साइट, आफ्टर साइट बिल आणि अकोमोडेशन बिल. कोणत्या प्रकारच्या बिलाला ग्रेस डेज अलाउड नसतात? व्हेरी गुड. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. बिल पेबल ऑन डिमांड ऑर ऍट साइट म्हणजे ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अ बिल ऑफ एक्सचेंज which has been drawn for mutual financial need of parties is called dash dash. दोन व्यापारी आहेत, दोघांनाही पैशाची गरज आहे, दोघेही एकमेकाशी व्यवहार न करता सुद्धा एकमेकावरती बिल तयार करू शकतात, कारण ते बिल डिस्काउंटिंग करून त्यांना पैसे जनरेट करता येतात. तर अशा प्रकारच्या बिल ऑफ एक्सचेंजला काय म्हणतात असा क्वेश्चन. पाहूया ऑप्शन. इनलँड बिल म्हणतात, फॉरेन बिल म्हणतात, ट्रेड बिल म्हणतात का अकोमोडेशन बिल? तर पूर्वीच्या सिलेबस मध्ये अकोमोडेशन बिल हा एक सेपरेट सब टॉपिक होता, यामध्ये याच टॉपिकचा भाग आहे तो, परंतु तो या सिलेबस मध्ये नाही. परंतु एमसीक्यू मध्ये त्यावरती प्रश्न येतो, कारण पुस्तकामध्ये अकोमोडेशन बिलचा उल्लेख आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अकोमोडेशन बिल. मी का सांगितलं? कारण अकोमोडेशन बिल यावर्षी सिलेबस मध्ये नाही. ठीक आहे, लक्षात असू द्या. A person who receive the amount of bill is called dash dash. जो बिलाचे पेमेंट घेतो, पैसे घेतो, त्याला काय म्हणतात? सोपं उत्तर आहे पहा. ड्रॉवी, पेई, ड्रॉवर का नोटरी पब्लिक? येस, गुड आन्सर, पेई. मित्रांनो, अगोदरच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला अकोमोडेशन सांगितलं, अकोमोडेशन ऑफ बिल, अकोमोडेशन बिल. तुम्ही याबद्दल तुम्ही शिक्षकांना विचारू शकता, ते डेफिनेट तुम्हाला प्रॉपर माहिती सांगतील त्याबद्दल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रिफ्युजल ऑफ रिपेमेंट ऑफ बिल बाय एक्सेप्टर ऑन ड्यू डेट इज कॉल्ड. रिफ्युजल म्हणजे नाकारणे. पैसे द्यायचं नाकारतोय, ड्यू डेटच्या दिवशी पैसे द्यायचं नाकारतोय, म्हणजे बिल काय झालं बघूया. ऑनर ऑफ बिल, डिसऑनर ऑफ बिल, रिटायरमेंट ऑफ बिल का रिन्युअल ऑफ बिल? ड्यू डेटच्या दिवशी ड्रॉवीने बिलाचं पेमेंट करणे रिफ्यूज केलं, नाकारलं, त्याला काय म्हणतात? व्हेरी गुड, डिसऑनर ऑफ बिल म्हणजे ऑप्शन
B is correct answer. Okay. Next. When discounted bill dishonor होतं पहा. Dash dash account debited by the drawer. मित्रांनो इथे डेबिटेड म्हटलेलं आहे. ज्या वेळेला डिस्काउंटेड बिल डिसऑनर होणार म्हणजे ज्या व्यक्तीकडून पैसे घेणे बाकी असतं तो जो ड्रॉवी आहे तो पुन्हा डेटर होणार आहे आणि जो व्यक्ती डेटर होणार त्याचं अकाउंट डेबिट येतं. बिल्स रिसिवेबल, ड्रॉवी अकाउंट, एंडोर्सीज अकाउंट का कॅश ऑर बँक अकाउंट. इट्स व्हेरी गुड. ड्रॉवी अकाउंट डेबिट होणार ऑलवेज. परंतु क्रेडिट होताना मात्र त्या बिलाचे जे 4 ऑप्शन आहेत म्हणजे बिल जर रिटेन इन बिझनेस असेल तर क्रेडिट येईल टू बिल्स रिसिवेबल. जर बिल बँकेत डिस्काउंट असेल तर क्रेडिट लाईन टू बँक अकाउंट. जर बिल एंडोर्स केलेलं असेल तर क्रेडिट लाईन टू एंडोर्सी अकाउंट. आणि जर बिल कलेक्शनला असेल तर क्रेडिट लाईन टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट. ठीक आहे. मग या ठिकाणी डेबिटेड म्हणजे ऑलवेज ड्रॉवी अकाउंट येणार. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नोटिंग चार्जेस आर चार्ज व्हेन बिल इज डॅश. नोटिंग चार्जेस कोणत्या केसमध्ये असतं? बऱ्याच वेळेला सांगितलं मी. पहा ऑप्शन. ऑनर झाल्यावर, रिटायर झाल्यावर, रिन्युअल झाल्यावर का डिसऑनर झाल्यावर. व्हेरी गुड. बिल डिसऑनर झाल्यावर नोटिंग चार्जेस असतात. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट. कॅन्सलिंग ऑफ ओल्ड बिल अँड ड्रॉइंग अ न्यू बिल इज कॉल्ड. जुनं बिल कॅन्सल करायचं आणि नवीन बिल तयार करायचं त्याला काय म्हटलं जातं? रिटायरिंग ऑफ बिल, रिन्युअल ऑफ बिल, डिस्काउंटिंग ऑफ बिल का एंडोर्समेंट ऑफ बिल. रिटायरिंग म्हणजे ड्यू डेटच्या अगोदर पैसे मिळतात. डिस्काउंटिंग म्हणजे बँकेत बिल गहाण ठेवणे. एंडोर्समेंट म्हणजे आपलं बिल दुसऱ्याला देणे. आणि रिन्युअल म्हणजे जुनं बिल कॅन्सल करून नवीन बिल तयार करणे. नावच आहे रिन्यू. न्यू शब्द आहे पाहते. ठीक आहे. काय उत्तर येईल? ऑप्शन बी करेक्ट आन्सर. विचार करण्यासाठी मी थोडा थांबतो आहे नाहीतर फास्ट व्हिडिओ 5 मिनिटात होईल. विच स्टेटमेंट इज ट्रू. कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे पहा. पुन्हा एकदा प्रश्न आला. बिल कॅन डिस्काउंटेड मेनी टाइम्स. बिल डिस्काउंट खूप वेळा होतं का? नाही. नोटिंग चार्जेस आर बॉर्न बाय ड्रॉवी. नोटिंग चार्जेस ड्रॉवी सहन करतो का? हो. ड्रॉवी कॅन एंडोर्स द बिल. ड्रॉवी बिल एंडोर्स करू शकतो का? कसं करणार? पे ऑफ बिल कॅन बी ड्रॉवी ऑफ बिल. पे आणि ड्रॉवी हे दोन एकच व्यक्ती असतील? असू शकत नाही. ड्रॉवर अँड पे असू शकतो. म्हणजे आन्सर बी, ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ओके. मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जर अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला याचे आन्सर फास्ट करता येतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला या नंतरही खूप सारे व्हिडिओज या चॅनलवर अवेलेबल होतील. तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.